नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे या फ्रॅक्शन्सला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतरित करायचे आहे। सुरुवातीला या ठिकाणी 2/10 दिलेला आहे। आता या ठिकाणी सुरुवातीला 2 हा नंबर आपण लिहून घेतला, त्यानंतर 10 मध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1, म्हणून एका डिजिट नंतर लावायचा आहे डेसिमल पॉइंट। एक नंबर सोडायचा आहे, या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0, म्हणजे आन्सर मिळालं 0.2। दुसरं बघणार आहोत 2/100। आता या ठिकाणी 2 हा नंबर आपण लिहून घेतला, या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या आहे 2, म्हणून 2 डिजिट नंतर आपण लावणार आहोत डेसिमल पॉइंट 1, 2। 2 अंक सोडले, या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0, म्हणजे आन्सर मिळालं 0.02। पुढचा नंबर आहे 2/1000। आता या ठिकाणी 2 हा नंबर आपण लिहून घेतला, त्यानंतर झिरोची संख्या काउंट केली, ती म्हणजे 1, 2, 3, म्हणून 3 डिजिट नंतर आपण लावणार आहोत डेसिमल पॉइंट 1, 2, 3, डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0। नेहमी उजवीकडून डावीकडे जायचं आहे आणि डेसिमल पॉइंट लावायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 0.002। पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो, 17/1000। हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे आणि कमेंट करून मला नक्की उत्तर सांगायचं आहे।